भूषण शालिकराम राठोड वय वर्षे 30 हे परतवाडा येथून अमरावती येथे बसने गर्ल्स हायस्कूल चौक येथे उतरले व घरी जाण्याकरिता ऑटोमध्ये बसून बियाणी चौक येथे उतरले। तेथून सर्किट हाऊस रोडने पायदळ घरी जात असताना घराकडे जाणाऱ्या गल्लीमध्ये ते वळले असता अचानक दुचाकीवर बसून दोन इसम मागून आले व परत वळले। त्यापैकी मोटरसायकलवर मागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र किंमत अंदाजे 20,000 रुपये हिसकावून मोटरसायकलवर बसून आरोपी पळून गेले। तसेच 20 फेब्रुवारी रोजी अमरावती शहर आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये दोन अनोळखी इसमांनी स्पीड बाईक गाडीने 4 ठिकाणी चेन स्नॅचिंग केली होती। यावेळी हा गुन्हा अतिसंवेदनशील असल्याने आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन करून गुन्हा उघड करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते। या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 अमरावती हे बारकाईने करत असताना अमरावती आयुक्तालयातील प्रत्येक चौकामध्ये तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार बातमीदाराकडून माहिती घेऊन गुन्ह्याची उकल करण्याचा प्रयत्न करीत असताना गुन्हेगार हे दिग्रस येथील आरोपी नामे रौनक किशोर राठोड वय वर्षे 18 राहणार लक्ष्मीनगर दिग्रस याला ताब्यात घेऊन गुन्हा अनुषंगाने प्राथमिक तपास केला असता त्यांनी त्याचा मित्र गब्बर शहा वल्द मजीद शहा वय 29 राहणार भवानीनगर दिग्रस याने मिळून अमरावती शहरातील चेन स्नॅचिंग गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। आरोपी गब्बर शहा याला त्याचे राहण्याचे संभाव्य ठिकाणी व त्याचे राहते घरी शोध घेतला असता त्याचे शोधामध्ये माहिती झाल्याने तो दिग्रस येथून बराच दूर निघून गेल्याचे बातमी हाती मिळालेली आहे। आरोपी रौनक राठोड याला गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे। ही कार्यवाही पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, अनिकेत कासार, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, राजू आपा, फिरोज खान, सतीश देशमुख, पंकज गाडे, दिनेश नांदे, विकास गुडदे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहरे, अमोल बहादरपुरे, भूषण पद्मने, रोशन माहुरे, किशोर खेंगरे यांनी केलेली आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।